फायनली आपण पाहतोय आता शिर्केने आपल्या जवळच्याच एका व्यक्तीच्या मदतीने विक्रांतच्या काही खास मित्रांचा कॉन्टॅक्ट आपल्या ताब्यात घेतलेला असतो आणि त्यामार्फत हा नक्की विक्रांत कुठे आहे हा शोध लावलेला असतो. आणि त्यानंतर शिर्केने काही माणसांसोबत विक्रांतच्या त्या अड्ड्यावर धाड टाकलेली असते. अचानकपणे आपल्याच बापाला समोर पाहून विक्रांत थोडक्यासाठी हादरतो. पण तेवढ्यात विक्रांत म्हणू लागतो, काय दिग्विजय शिर्के, काय समजतोस काय तू स्वतःला? बाप असशील तू म्हणून काय प्रत्येक वेळेला बापासारखाच वागणार काय? हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतला थेट सटासट कानाखाली द्यायचा विचार दिग्विजय शिर्केच्या मनात आलेला असतो. पण दिग्विजय शिर्के थोडा लांबच राहतो, कारण त्याला माहिती आहे घरात असताना या विक्रांतने आपला गळा आवळला होता. इतर तर तो आपल्याला मारण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो. तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, काय झालं काय? एकदम तोंड गप्प घेऊन उभा आहेस तू? तेवढ्यात विक्रांतचा बाप शिर्के बोलू लागतो, ए विक्रांत, जरा तरी लाज ठेव. अरे बाप आहे मी तुझा. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, हो ना बाप आहेस, पण तू बाप कमी आणि पाप जास्त आहेस. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतला नेमकं काय बोलावं हेच शिर्केंना कळत नसतं आणि शिर्के लगेचच म्हणत असतात, ठीक आहे बोल, काय बोलायचं ते बोलून घे, आता तुझी सत्ता आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, होच, येत्या काळात भावी आमदार आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून थेट शिर्केंची काही माणसं आत शिरतात आणि या विक्रांतची चांगलीच धरपकड करतात. विक्रांत म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? ओळखता ना तुम्ही मला, मी कोण आहे? माझ्यापासून 4 हात लांब राहायचं. अशात शिर्के लगेचच बोलत असतो, ए विक्रांत, फार शहाणपणा करू नको. आता तू इथे काहीच करू शकत नाही. बघ आता तुझी कशी जिरवतो. असं जेव्हा शिर्के म्हणतात त्याच वेळेला विक्रांत म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आधीपासूनच प्लॅन करून आलात तर तुम्ही? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, हो, तुझ्यासारख्या नालायकाला आता फायनली शिक्षा देण्याची वेळ आली आहे. तू काय करून ठेवलेस ना हे तुला कळत नाहीये, पण मी तुला मुळात लहानपणापासून वळणच लावलं नाही. ही माझी खूप मोठी चूक झाली. आता बघ कशी जिरवतो तुझी. असं म्हणत आता शिर्केने आपल्या त्या माणसांना म्हटलेलं असतं, या विक्रांतला आधी तर इथे चांगलं फटकवा आणि त्यानंतर घसपटत फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत याची वरात काढा. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, ए दिग्विजय शिर्के, हे सगळं तुला खूप भारी पडेल. त्यावर शिर्के म्हणत असतो, अरे गप्पा बस, तुझ्यासारख्याला तर मी आधीच मारून टाकलं असतं, पण तू माझा मुलगा आहेस रक्ताचा म्हणून गप्प बसलोय. आता हे सगळं होत असताना विक्रांतला खूपच राग आलेला असतो, पण तो त्यावेळेला काहीच करू शकत नसतो. चांगला मूग गिळून गप्प बसलेला असतो. तेवढ्यात शिर्केच्या माणसांनी विक्रांतच्या थोबाडाला काळं फासलेलं असतं. आता मात्र विक्रांत चांगलाच चवताळतो. तो म्हणत असतो, काय करताय तुम्ही हे? भावी आमदाराच्या थोबाडाला काळं फासताय? खूप भारी पडेल तुम्हाला सगळं. ए शिर्के, समजाव तुझ्या माणसांना. आणि अशातच आता शिर्केच्या माणसांनी या विक्रांतच्या गळ्यात चपलाची माळ सुद्धा टाकलेली असते आणि त्याला एका दोरीने बांधून फरफटत असतात. हे सगळं आता शिर्केला मनापासून करायचं नसतं, पण त्या हर्षवर्धन जहागीरदार समोर आपण कसं तुमच्याच बाजूने आहोत आणि या विक्रांतच्या विरोधात हे दाखवून द्यायचं असतं. म्हणून शिर्के आता काही न्यूज रिपोर्टरना सुद्धा तिथे बोलवतो आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार शिर्के स्वतः न्यूज रिपोर्टरना सांगत असतो की या नालायकाने माझ्या मित्राच्या म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला, पण हा त्याचा प्रयत्न सफल झाला नाही. त्यामुळेच त्याला आज कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येत आहे. हे सगळं पाहिल्यावर आता न्यूज रिपोर्टर त्या विक्रांतची वरात काढत असताना सगळं लाईव्ह दाखवत असतात आणि हे लाईव्ह प्रक्षेपण आता जहागीरदार सुद्धा आपल्या घरातील टीव्हीवर पाहत असतात. त्याच वेळेला ऊर्जा इकडे तीर्थाला म्हणत असते, तीर्था बघ, ज्याची भीती तुझ्या मनात आहे ना, बघ त्याची काय अवस्था झाली आहे. आणि मला तर असं वाटतंय काही वेळानंतर आता त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये देण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्यावर रीतसर केस सुद्धा लागू होईल.
हे सगळं पाहून आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, शिर्क्या, तुझा हा डाव माझ्या लक्षात येणार नाही असं तुला वाटत असेल, पण तुझ्यापेक्षा 10 पट हुशार हर्षवर्धन जहागीरदार आहे. आज तू जे काही करतोयस ना, ते माझ्या भीतीपोटी करतोयस. तुला माहिती आहे, जर माझं डोकं फिरलं तर भर चौकात कपडे काढून फटकवेन तुला. त्यामुळे तू स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलाचा बळी द्यायला निघालायस. पण हे सगळं वरवर चाललंय, हे काय मला कळत नाहीये का? तुझे खायचे दात आणि दाखवायचे दात हे दोन्ही वेगळे आहेत शिर्क्या. आता तर बघ तुझी काय अवस्था करतो, तुझ्या मुलासारखीच. असं आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो आणि त्याच वेळेला हर्षवर्धनचा मोबाईल वाजलेला असतो आणि तो कॉल शिर्केचा असतो. हर्षवर्धनने कॉल रिसीव्ह केलेला असतो. शिर्के म्हणत असतो, वकील साहेब घ्या, तुमच्या मनासारखं केलं मी. आता तर आपल्या तीर्थाला अजिबातच कोणाला घाबरायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्क्या, तू काय समजतोस स्वतःला? तुला काय वाटलं अशा प्रकारे तू स्वतःच्या मुलाची वरात काढशील आणि मला कळणार नाही की तुझ्या मनात काय चाललंय? ते करतोयस ते कर, पण त्यानंतर आता मी त्याच्यावर जो काही गुन्हा दाखल करायला समोरच्या पोलिसाला भाग पडणार आहे ना, त्यासाठी देखील तुझं समर्थन असू दे. मग माझा विश्वास बसेल की तू खरंच त्याच्या विरोधात आहेस ते. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, म्हणजे वकील साहेब काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला हवी तशी शिक्षा त्याला मी देतोय ना? त्यावर शिर्क्याला हर्षवर्धन म्हणत असतो, त्याच्या विरोधात जी काही कलम मी लावणार आहे ना, ती लावायच्या वेळेला तू आडकाठी करायची नाही. ते जर झालं तर मी मानेन की तुझ्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे. आता मात्र शिर्क्याची चांगलीच धावपळ झालेली असते. शिर्के स्वतःशी बोलत असतो, हा हर्षवर्धन सर डोक्यावर बसतोय माझ्या मुलाची मी अशा प्रकारे वरात काढतोय मनात नसतानाही. का तर माझी आमदारकी धोक्यात येऊ नये. आणि हा हर्षवर्धन तर माझ्या उरावर बसायला निघालाय. काय करू? मला तर दोन्ही बाजूने टेन्शन झालंय. इकडे माझी आमदारकी आणि इकडे हा माझा कार्टा. असं आता म्हणत असताना हर्षवर्धनने शिर्क्याला म्हटलेलं असतं, शिर्क्या, तुझ्या डोक्यात जे चाललंय ना ते मला खूप आधीपासूनच कळतं. आता फोन ठेव. आता पुढे तू काय करतोयस ना ते सगळं लाईव्हच दाखव, म्हणजे मला कळेल की नक्की तुझ्या मनात काय आहे. असं बोलून हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो. आणि अशातच आता शिर्क्याची माणसं या विक्रांची चांगलीच वरात काढत जवळच्याच पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेले असतात. पोलीस स्टेशन बाहेर पोलीस येतात, म्हणत असतात, काय चाललंय शिर्के साहेब हे? त्यावर शिर्के म्हणत असतो, घ्या, या नालायकाला आत घ्या, याला चांगला फोडून काढा. हे सगळं ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, ओ इन्स्पेक्टर, मला हात लावायच्या आधी 10 वेळा विचार करा मी कोण आहे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अरे कोण आहेस तू? जर माझी ओळख बाजूला ठेवलीस ना तर रस्त्यावरचा भिकारी सुद्धा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. आता हे ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, दिग्विजय शिर्के, आपल्याला भिकारी वगैरे बोलायचं नाही. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अरे मी तुला भिकारी नाही म्हटलं, तुझ्यापेक्षा मोठा आणि श्रेष्ठ भिकारी असं म्हटलंय. मग तू कोणत्या दर्जाचा आहेस याचा विचार कर. आता हे सगळं ऐकल्यावर विक्रांतला आणखी काय बोलावं हे सुचत नसतं. आणि मग शेवटी शिर्क्याचा दबाव असल्यामुळे पोलिसांनी या विक्रांतला आपल्या तुरुंगात टाकलेलं असतं, पण त्याच्यावर केस फाईल करायला ते तयार नसतात. अशातच आता हर्षवर्धन तिथे पोहोचलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, काय मग इन्स्पेक्टर, या विक्रांतवर केस फाईल करणार आहात की नाही? त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो वकील साहेब, काय करताय तुम्ही? हे आमदारचा मुलगा आहे, तो आमदाराच्या विरोधात कसं जायचं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, पण त्याचाच बाप आमदार स्वतः आलाय ना स्वतःच्या मुलाच्या विरोधात तक्रार नोंदवायला, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आता हे ऐकल्यावर इन्स्पेक्टरांना नाईलाजास्तव त्या विक्रांतवर केस फाईल करावी लागते. हे सगळं होत असताना हर्षवर्धन समोर आता असलेला शिर्के चांगलाच मनातल्या मनात बोलत असतो, काही करू शकत नाही. माझ्या मुलाच्या विरोधात हे सगळं होत असताना मला निमूटपणे पाहावं लागतंय. काय करू असा विचार फायनली आता तिथे असलेल्या शिर्केच्या मनात सुरू असतो. इकडे आपण पाहतोय आता तीर्थाला
कुठेतरी बाहेर नेलं पाहिजे, हवा पालट होईल. यासाठी ऊर्जाने तीर्थाला म्हटलेलं असतं, तीर्था चल, जरा माझ्याबरोबर बाहेर चल. आपण जरा बाहेर गेलो ना तर तुझ्या मनातली भीती थोडी कमी होईल. त्यावर तीर्था म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस तू वहिनी, मी येते तुझ्याबरोबर बाहेर. आता हे वाक्य ऐकल्यावर तिथे असलेली विजया म्हणत असते, काय गे ऊर्जा, कुठे घेऊन निघालीस तू माझ्या मुलीला? त्यावर तीर्था म्हणत असते, आई असं काय करतेस, जवळच्याच कोणत्या तरी गार्डन मध्ये जाऊन बसणार मी. त्यावर विजया म्हणत असते, काही गरज नाहीये. आणि ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला नादाला लावण्याचा प्रयत्न करू नकोस. तू तिच्यापासून 4 हात लांब राहा. हे सगळं मागून शौर्यने ऐकलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, मॉम तू ऊर्जाशी अशा प्रकारे कसं काय बोलू शकतेस? प्रत्येक वेळेला ऊर्जाला काही ना काही बोलायलाच हवं का? त्यावर विजया म्हणत असते, वा, म्हणजे आता ती तुझी बायको आहे, तर आमचा काहीच अधिकार नाहीये का तिला बोलायचा? त्यावर हर्षवर्धनचा हा शौर्य म्हणत असतो, आहे ना, जर अधिकारच हवा असेल ना तर सून म्हणून माझी बायकोच्या दृष्टीने बघ, मग तू काही बोल. पण तू तिला बाहेरची परकी परकी बोलून, आणि तू तर तिला सून मानत नाही, मग तू तिला का बोलते? हे सगळं ऐकल्यावर विजया रडायला लागते. ती म्हणत असते, बस, फक्त एवढंच बाकी होतं, तूच मला बोलायचं बाकी होतं. तुझ्या बापाने तर मला कुठलंच नाही ठेवलंय, कधीही कोणत्या गोष्टीवर ते बोलतात. आता तू बोल, म्हणजे या घरातील माझं राहिलेलं सगळं संपून जाईल. त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम उगाचच गोष्टी वाढवू नको, अशा गोष्टी वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. आता मागचा पुढचा विचार न करता काय चाललंय असं जेव्हा फायनली शौर्याला समोरून ऊर्जाने म्हटलेलं असतं, त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, माझं काहीच चुकलेलं नाहीये, प्लीज तुम्ही समजून घ्या, मी कधी काही चुकीचं बोलते का? आता चुकलं नाहीये, चुकलं आहे, हा विषय महत्वाचा नाहीये, पण तिथे नेमकं काय बोलायचंय हे जेव्हा समोर येतं तेव्हा आपण काहीच बोलणार नाही, असं विजयाने म्हणताच तिथे हर्षवर्धनची आईसाहेब म्हणजे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, विजया बस कर, तू ना जरा अतिच बोलायला लागली आहेस. ऊर्जा फक्त आणि फक्त आपली तीर्था लवकरात लवकर बरी व्हावी, त्या विक्रांतच्या दहशतीतून बाहेर यावी, यावर सतत प्रयत्न करत आहे. आणि तू तिचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करतेस. अगं आई आहेस ना तिची तू, मग त्या दृष्टीने विचार कर ना. तू प्रत्येक गोष्टीतून फक्त आणि फक्त ऊर्जाला टार्गेट करण्याचा का प्रयत्न करते? त्यावर हर्षवर्धनच्या आईसाहेबांना लगेचच विजया म्हणत असते, आईसाहेब अहो तुम्ही प्रत्येक वेळेला मला का बोलता? तुम्हाला या ऊर्जाचं काही चुकीचं वाटत नाही का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय चुकीचं वाटणार तिचं? अरे ती तुझ्या मुलीला सांभाळण्याचा प्रयत्न करते, जे काम तुला करायला हवं ते काम ती करते. आणि महत्वाचं बघ, या सगळ्यामध्ये तीर्थाला सगळ्यात जास्त मोठा आधार तिच्या ऊर्जा बहिणीचा वाटतो, तू आई असून तुझा नाही वाटत. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आईसाहेब काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे या घरात माझी काडीचीही किंमत नाहीये का? त्यावर विजयाला आता कुमुदिनी म्हणत असते, किंमत नाहीये असं मी म्हणत नाहीये, पण जरा तरी विचार कर, तुझ्या मुलीला जर कोणी सांभाळत असेल तर त्याचा तुला मान असायला हवा, तुझा अपमान करते. त्यावर विजया म्हणत असते, वा वा आईसाहेब, तुम्ही ना खरंच माझ्या बाजूने कधीच बोलणार नाही. मला वाटलं होतं कधीतरी तुम्ही माझ्या बाजूने बोलाल, पण नाही, ती शक्यता आता उरलेलीच नाहीये, कारण ही तुमची लाडकी ऊर्जा आता या घरात आली आहे ना. अरे मी काय बोलून गेले, तुम्हीच तर तिला या घरात आणलंय. मला तर असं वाटतं ना, कधी कधी तुम्ही तिला मुद्दामून या घरात आणलंय माझ्या विरोधात तुमची ताकद म्हणून. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, बस करा, आणखी एकही शब्द तोंडातून काढू नको, तुझं फटकं तोंड बंद ठेव. हे सगळं ऐकल्यावर आता कुमुदिनीला विजया म्हणत असते, म्हणजे माझं तोंड फटकळ आहे, काय बोलताय तुम्ही आईसाहेब? आणि अशातच आता तिथे हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धनने विजयाला नेमकं भांडताना पाहिलेलं असतं. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. त्यावर विजया म्हणत असते, मला माहितीये आता तुम्ही मलाच बोलणार, या घरात माझी काडीचीही किंमत नाहीये. तेवढ्या दिव्या पुढे ती म्हणत असते, काय चाललंय? मला सुद्धा कळलं पाहिजे. आईसाहेब तुम्ही माझ्या सासूबाईंना का बोलताय? त्यावर विजयाने
आता असं ऐकल्यावर तिथे असलेल्या कुमुदिनीने दिव्याच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. दिव्याला असं म्हणते कुमुदिनी, तुला मध्ये पडायला कुणी सांगितलं? आणि नको तिथे शहाणपणा करायची ही तुझी घाणेरडी सवय केव्हा जाणार आहे? आदित्यही तिथे असतो. आदित्य म्हणत असतो, आजी तू आता जे काही केलंस ना ते अगदी बरोबर केलंस. आता तू असं म्हणशील की आदित्य हे सगळं तुला खूप आधी करायला हवं होतं, पण सांगू का आजी तुला, हे माझ्याच्यान शक्य नाही. हे तूच करू शकते आणि मला खात्री आहे यापुढे दिव्या पुढे पुढे करताना 10 वेळा विचार करेल, नाहीतर तू नसतानाच करेल. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, आदित्य तू ये बेडरूम मध्ये, बघते तुला. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ए दिव्या, माझ्या नातवाला कोणत्याही प्रकारची धमकी द्यायची नाही, नाहीतर बॅग भरायची आणि इथून निघायचं. हे सगळं ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, नाही नाही आईसाहेब, मी अजिबातच कुठे जाणार नाही आणि मी तुमची माफी मागते ना. आदित्य आय एम सो सॉरी हा, असं म्हणून आता कुमुदिनी समोर हात जोडून ही ऊर्जाची मोठी बहीण दिव्या उभी असते. तेवढ्यात विजया म्हणत असते, या सगळ्या घरामध्ये ना माझी नाचक्की झालेलीच आहे. तेवढ्यात तीर्था म्हणत असते, मॉम प्लीज गप्प बस ना, कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? त्या विषयाला काडी मात्र अर्थ तरी आहे का? त्यावर हर्षवर्धनने तीर्थाला म्हटलेलं असतं, तू आधी पहिलं ऊर्जा बरोबर बाहेर जा, तुला जरा मोकळं वाटेल आणि तुला कोणाचीही भीती बाळगायची गरज नाहीये. त्या विक्रांतला पोलीस स्टेशनमध्ये जमा करून आलोय, पोलीस त्याला चांगलंच बदडतायत, आता तो काही केल्या तिथून सुटणार नाहीये. हे ऐकल्यावर आता तीर्थाला खूपच बरं वाटतं. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.